कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे. अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क असेल, छत्रपती संभाजीनगरची DMIC असेल, ऑरिक सिटी असेल, दिघी पोर्ट असेल, गडचिरोलीत स्टील सिटी असेल, एम्स IIM IICT असेल, अशा अनेक गोष्टी सांगता येतील की या महाराष्ट्राला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक गुणात्मक बदल हा या 12 वर्षाच्या कारकिर्दीत झालेला आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की केवळ लॉंगेस्ट सर्विंग नाही तर फायनेस्ट सर्विंग, केवळ लॉंगेस्ट सर्विंग नाही तर ज्यांनी देशामध्ये 360 डिग्रीचा बदल करून दाखवला, 360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला, अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत अनंत शुभेच्छा देतो. मराठीतले प्रश्न आधी घेऊ आणि मग पहिले मराठी. सर किसकी? जे मोदीजींनी सांगितलं तेच त्यांनी केलंय. भ्रष्टाचाराचा एकही आरोप हा मोदी सरकारवर कोणी लावू शकलेलं नाही. ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत. त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की 12 वर्ष बेदाग अशा पद्धतीचं सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलं आहे. सर 21 कोटी वर्षावरती शेतकरी महिलांच्या सक्षमी धोरणासंदर्भात बैठक देखील घेत आहे, या संदर्भात काय सांगता? नाही, असं आहे की जी काही लातूरवरनं बातमी आली होती ती आपल्या सगळ्यांनाच मन हेलावून टाकणारी होती. हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे. त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं. त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं. म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला. आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा. सर तुम्ही म्हणलात की 21 कोटी लोकांना 21 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून बाहेर काढलं, मात्र 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा द्यावी लागते हे पण तुम्ही म्हणलात. जर 21 कोटी जर गरिबी रेषेतून बाहेर आले तर मग 80 कोटी अन्नधान्य हे कसं काय द्यावं लागतं? पहिली गोष्ट अशी आहे की 21 नाही 25 कोटी लोक गरिबी रेषेतनं बाहेर आले आहेत. गरिबी रेषेतनं बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्यात अशी परिस्थिती नाही आहे. आता ते एक डिसेंट अशा प्रकारचं जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते या परिस्थितीत कायम होत नाहीत, कारण असं यापूर्वी आपण बघितलेलं आहे की काही लोक गरिबीतनं बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात. त्यामुळे त्यांना किमान 2 वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, या दृष्टीनं 5 वर्षाकरता ती योजना चालूच ठेवण्यात आलेली आहे.
सर आपण पीएमची जी 12 वर्षाची कामगिरी आहे त्याच्याबद्दल आपण बोलला तर कुठून बोलता? हे जे विलिनीकरणची चर्चा सुरू झालेली आहे, कशाचं? विलिनीकरणची चर्चा सुरू झाली आहे एनसीपी किंवा ममता दीदींच्या काँग्रेसमध्ये 12 वर्षाची जी कामगिरी आहे त्याचा परिणाम आहे का, आणि याच्यावर आपण काय सांगाल? पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहेत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. सर, तुम्ही शेती क्षेत्राच्या संदर्भात अनेक उपाययोजना केल्याचं सांगितलं, परंतु MSPचा मुद्दा अनेक वर्षांपासून, दशकांपासून प्रलंबित आहे. मात्र MSP साठी सरकार सकारात्मक जरी असलं तरी त्यातला जो टेक्निकल ग्लिच आहे की MSP पेक्षा कमी दराने जे खरेदी करतात त्यांच्यावर कारवाई, याबद्दल सरकारची काय भूमिका आहे? पहिल्यांदा तर मोदी सरकारला एका गोष्टीकरता धन्यवाद द्यावा लागेल. 2014 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 2004 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 4 पासनं 14 पर्यंत UPAच्या सरकारने स्वामीनाथन रिपोर्ट लागू केला नाही. मोदीजींचं सरकार आल्यावर 2016 साली मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून MSP स्वामीनाथन रिपोर्टप्रमाणे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्यावरही काही लोकांनी विरोध केल्यानंतर स्वतः स्वामीनाथन यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून हे स्पष्ट केलं की माझा रिपोर्ट हा 10 वर्ष पेंडिंग होता, तो मोदींनी लागू केला आहे आणि तो नीट लागू झालेला आहे. त्यामुळे MSPच्या संदर्भात सर्वाधिक बोल्ड निर्णय मोदीजींनी केले. खरेदीच्या संदर्भातही आपण जर आकडेवारी बघितली, UPAच्या 10 वर्षात त्यांनी जेवढी खरेदी केली तेवढी खरेदी एकेका वर्षामध्ये काही कमोडिटीजमध्ये ही मोदीजींच्या सरकारने केलेली आहे. तथापि ही गोष्टही खरी आहे की अनेक वेळा शेतकरी खरेदीची वाट न पाहता त्या ठिकाणी शेतीमध्येच सौदा करतात. व्यापारी तो सौदा घेतात आणि त्यानंतर वाढलेल्या दराचा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणूनच आपण आज आपल्याकडे स्मार्टसारखी योजना चालवतो, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना चालवतो, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स तयार करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो की त्यांनी माल गोडाऊनमध्ये ठेवून त्याच्यावर उचल घ्यावी आणि योग्य भावातच माल विकावा. अजून जास्त जनजागृती आपल्याला करावी लागेल, जास्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, पण याची सुरुवात मात्र देशामध्ये आणि महाराष्ट्रात झाली. देवेंजी फॉरेन